गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रासाठी रेड अलर्ट जारी केला आहे। पुणे जिल्ह्यातील काही धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळी वाढत आहे। आज दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून 24,049 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून आगामी कालावधीत त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दादासाहेब गीते यांनी दिली आहे। पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून त्याचा परिणाम भीमा नदी खोऱ्यात दिसू लागलाय। दौंड बंदरातून उजनी धरणाकडे येणाऱ्या विसर्गात आज सोमवार दिनांक 6 जुलै रोजी मोठी वाढ झाली असून दौंड येथून येणारी आवक आता 25,000 क्युसेकवर गेल्यामुळे आता उजनी धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ होणार आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी वरददायिनी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणातील आज सकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्याचा उपयुक्त पाणीसाठा वजा 14.98% होता, तर टक्केवारी वजा 27.96% इतकी होती। गेल्या काही दिवसापासून धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर होता। मात्र दौंड बंदरातून सुरू झालेली पाण्याची आवक पुढील काही दिवस कायम राहिल्यास उजनी धरणातील पाणीसाठ्यात टप्प्याटप्प्यानं वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तसेच पश्चिम घाट परिसरात आणखी समाधानकारक पाऊस झाल्यास धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकतेतही वाढ होण्याची शक्यता आहे। दौंडमधून उजनी धरणात 52,123 क्युसेकची आवक सुरू आहे। सायंकाळी 5:30 वाजून यात अजून वाढ अपेक्षित आहे।